तर चंद्रपूर महापालिकेत महापौर पदाची निवड होऊन महिना उलटला तरी स्थायी समिती आणि विविध विषय समित्यांच्या निवडणुका न झाल्यानं नगरसेवकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। या पार्श्वभूमीवर भाजपच्या नगरसेवकांनी महापौर संगीता खांडेकर यांच्या दालनात जाऊन तात्काळ निवडणुका घेण्याची जोरदार मागणी करत आक्रमक पवित्रा घेतला। त्यामुळे शहरातील राजकारणात खळबळ उडाली आहे। चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर पदाची निवडणूक होऊन जवळपास 1 महिना उलटून गेलाय। महापौर संगीता खांडेकर यांनी पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर स्थायी समिती तसंच विविध विषय समित्यांच्या निवडणुका लवकर होतील अशी अपेक्षा नगरसेवकांमध्ये होती। मात्र 1 महिना लोटूनही या समित्यांच्या निवडणुका न झाल्यानं नगरसेवकांमध्ये नाराजी वाढली आहे। स्थायी समिती अस्तित्वात नसल्याचा थेट परिणाम महानगरपालिकेतील प्रशासकीय कामकाजावर होतोय। अनेक कंत्राट, विकास कामं आणि निर्णय प्रक्रिया रखडल्या असून त्याचा फटका शहरातील विविध भागातील कामांना बसतोय। प्रभागातील नागरिक समस्या घेऊन नगरसेवकांकडे येत असले तरी समिती नसल्यामुळे अनेक कामांना ब्रेक लागल्याचं चित्र आहे। या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी थेट महापौरांच्या दालनात जाऊन महापौरांना धारेवर धरलं। रखडलेल्या स्थायी समिती आणि इतर विषय समित्यांच्या निवडणुका तात्काळ घेण्याची ठाम मागणी यावेळी करण्यात आली। यावर महापौरांनी लवकरच निवडणुका घेण्यात येतील असं सांगत वेळ मारून नेल्याचं काही नगरसेवकांनी सांगितलं। विशेष म्हणजे चंद्रपूर शहर महापालिकेत भाजपची सत्ता असताना स्वपक्षीय नगरसेवकांनी उघडपणे आक्रमक भूमिका घेतल्यानं महापौरांची अडचण वाढली आहे। या घडामोडींचं येत्या काळात काय राजकीय परिणाम होतात तसंच भाजपतील अंतर्गत समीकरणं कशी बदलतात याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय।